नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तस्वर्व परिग्रहः शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. फक्त शरीराशी संबंधित कर्म करणाऱ्या संन्याशाला पाप न लागण्याचं सांगताना परमेश्वर म्हणतात, यतचित्तात्मा, ज्याने आपलं अंतःकरण आणि इंद्रियासहित शरीर जिंकलं आहे, तसंच त्यक्त सर्व परिग्रह, सर्व भोगांच्या सामुग्रीचा ज्याने परित्याग केला आहे, म्हणजे गोळा करणं थांबवलं आहे, निराशीही असा आशारहित सांख्ययोगी, केवलम केवळ, शारीरम शरीरसंबंधी म्हणजे शरीर निर्वाहापुरती, कर्म कुर्वन करीत असताना सुद्धा, किल्बिषम त्याला पाप, न आपनोती लागत नाही. म्हणजेच परमेश्वर म्हणतात, ज्याने अंतःकरण आणि इंद्रियासह शरीर जिंकलं आहे आणि सर्व भोगसामुग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. यदृच्छा लाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसद्धौ च कृत्वापि न निबध्यते. निष्काम कर्मयोगाच्या साधकाचं लक्षण आणि तो कर्माने कसा बद्ध होत नाही याविषयी सांगताना परमेश्वर म्हणतात, यदृच्छा लाभसंतुष्ट, जो पुरुष इच्छा नसताना आपोआप प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट राहतो, म्हणजे त्या परमेश्वराच्या इच्छेने जे मिळालं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहतो. विमत्सर, ज्याच्या ठिकाणी ईर्षेचा, मत्सराचा संपूर्ण अभाव झालेला आहे. द्वंद्वातीत, जो हर्ष, शोक इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे संपूर्णपणे गेला आहे. सिद्धौ, सिद्धी, च आणि असिद्धौ, असिद्धी म्हणजे कर्म पूर्ण होवो किंवा अपूर्ण होवो यांच्या बाबतीत समतोल राहणारा कर्मयोगी, कृत्वा कर्म करीत असताना अपि सुद्धा त्या कर्मांनी न निबध्यते बद्ध होत नाही. परमेश्वर म्हणतात, जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत आणि असिद्धीत समभाग ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनसुद्धा त्यांनी बांधला जात नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. यथार्थ कर्म करणाऱ्या ज्ञानी पुरुषाचं संपूर्ण कर्म नष्ट होतं हे सांगताना परमेश्वर म्हणतात, गतसंगस्य, ज्याची आसक्ती संग संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. मुक्तस्य, जो देहाभिमान आणि ममता यांनी रहित झाला आहे. ज्ञानावस्थित चेतसः, ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित आहे, म्हणजे चित्त दृढ होऊन द्वैत गेलं पाहिजे. यज्ञाय, केवळ यज्ञ संपादन करण्यासाठी, यज्ञापासून ज्ञान. आचरतः, जो कर्म करीत आहे अशा माणसाचे समग्रम संपूर्ण कर्म प्रविलीयते, पूर्णपणे विलीन होऊन जाते. परमेश्वर म्हणतात, ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, असा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्म पूर्णपणे नाहीशी होतात. ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं
ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. ब्रह्मयज्ञाविषयी कथन करतायत. अर्पणम, यज्ञासाठी आचरण करणाऱ्या त्या पुरुषांपैकी कोणी या भावनेने यज्ञ करतात की अर्पणम, ज्या यज्ञात अर्पण म्हणजे सुरुवा इत्यादी सुद्धा ब्रह्म आहेत आणि हवीही, हवन करण्यास योग्य असे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे. तसेच ब्रह्मणा, ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारा ब्रह्माग्नौ, ब्रह्मरूप अग्नीमध्ये हुतम, आहुती देणे ही क्रियासुद्धा ब्रह्म आहे. तेनं, त्या ब्रह्मकर्म समाधीनं, ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणाऱ्या योग्याला गंतव्यम, प्राप्त करून घेण्यास योग्य असे फळसुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजेच ज्या यज्ञात अर्पण अर्थात सुरुवा आधीही ब्रह्म आहे, हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहेत. 12 तऱ्हेचे यज्ञ सांगितलेले आहे. अपरे म्हणजे दुसरे किंवा अन्य. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. निराशी यतचित्तात्मा त्यक्तस्वर सर्व परिग्रहः केवलं शारीरं कर्म कुर्वन् अपि किल्बिषं न आपनोति. Without any greed, with controlled mind and senses, with no attachment to all possessions, performing actions with the body alone, that is, without being worried about the returns, he incurs no sin. यदृच्छा लाभसंतुष्टः द्वन्द्वातीतः विमत्सरः च सिद्धौ असिद्धौ समः कृत्वा अपि न निबध्यते. Content with whatever he obtains, unsought from his efforts, unperturbed by the play of opposites, without envy or jealousy for anyone, equipoised in success and failure, that is gain or loss, he is free from any bondage from his actions. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावसितचेतसः यज्ञाय आत्मरतः कर्म समग्रम प्रविलीयते. One who is devoid of attachment, liberated from all bonds, with mind equipoised in vastness of knowledge, looking upon his entire work as an emancipating sacrifice, has all his actions dissolved. That is, bondage and liberation are the mental conceptions of the desirous mind. अर्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ब्रह्मकर्म समाधीना तेन ब्रह्म एव गंतव्यम. The oblation is Brahma. All the ingredients offered in sacrifice are Brahma, offered by Brahma in the fire of Brahma. Here he realizes and merges into Brahma, who cognizes Brahma alone in his action. That is, an enlightened person views all his actions as Brahma. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. निराश्रित चित्तात्मा त्यक्तस्वर सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. यदृच्छा लाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः सम सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. पार्था, असा जो देहाचा अहंभाव सोडून पूर्ण आशा ओवाळून टाकून चढत्या वाढत्या आवडीने ब्रह्मसुखाचा रसाचा स्वाद घेत असतो, जे जे प्राप्त होईल प्रसंगाने त्याच्यामध्ये संतुष्ट राहतो, ज्याच्या मनामध्ये कधीही आपपरभाव नसतो, तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. सगळ्या क्रिया स्वतःच होऊन जातो, म्हणजे जे ऐकतो ते स्वतःच होतो, जे पाहतो तोही स्वतःच होतो.
पायाने चालला, मुखाने बोलला तरी सर्व क्रिया तोच होऊन जातो. सगळं विश्वच त्याला आत्मरूप दिसतं. मग त्याला कर्म कसं बरं बांधेल पार्था? आणि तो निर्मत्सर होईल, त्याच्या मनात कोणाविषयी काहीही मत्सर नसेल. हे काय आता वेगळं सांगायला हवं का? म्हणून पार्था, तो कर्मामध्ये वर्तत असला तरीही कर्मातीत आहे असं ओळख. सगुण असूनही तो गुणातीत झाला आहे यामध्ये काहीच संशय नाही. सगुण म्हणजे रूप गुण संपन्न, गुणांनी युक्त, विशेष असे गुण असलेला, ह्या उलट निर्गुण, ज्याचे नेती असे वर्णन करावे लागते तो. गुणातीत किंवा गुणत्रयातीत म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे असलेला, सत्व रजतम या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला, म्हणजेच आत्मा परब्रह्म सच्चिदानंद रूपात तन्मय असलेल्या मुक्त पुरुषाला हे विशेषण योजतात. कारण आत्मा हा सच्चिदानंद रूप असून त्रिगुणांशी वस्तुतः त्याचा काहीही संबंध नाही असा अनुभव त्याला आलेला असतो. म्हणून तो गुणातीत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. पार्था, असा गुणातीत जो असतो तो निर्गुण चैतन्यासमान दिसतो. ब्रह्मस्वरूपाचा कस लावला, त्याची परीक्षा घेतली तरी त्याच्यामध्ये तो चोख आहे असं आढळतं. असा मुक्त असला तरी देखील यज्ञाधिक कर्म जी स्वभावाने त्याला प्राप्त झाली आहे ती अगदी लीन होऊन पूर्ण मनाने तो करतो. ती खरं म्हणजे त्याच्या ठाईच लीन होऊन जातात, कारण त्याला त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. पूर्ण आत्मस्वरूपात तो विलीन झालेला असतो. अकाळी आलेले मेघ जसे पाऊस पडल्या वाचून वर्षल्या वाचून सहज विरून जातात, तसं त्यांनी आचरलेली सगळी कर्म जी विहित असतात, स्वभावाने प्राप्त झालेली असतात, ती त्यांनी यथाविधी केली तरीही ती त्याला बांधत नाहीत. म्हणून तो ऐक्याला पावलेला असतो, कारण तिथे दुसरं कोणीच त्याच्या दृष्टीने नसतं. सर्वत्व ब्रह्मभावात तो असतो. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना. यज्ञ करताना याज्ञिक मी, यज्ञ मी, हवन हे सगळं एक, आणि भोगता तो सुद्धा दुसरा कोणी नाही, तो एकच, असा ज्याच्या बुद्धीला कुठलाही भेदभाव नसतो. यज्ञातील आहुती मंत्र हा सगळं तोच झालेला असतो, त्या सगळ्याशी एकरूप झालेला असतो. त्याचं सगळं यज्ञ अनुष्ठान हे ब्रह्मरूप झालेलं असतं. तसंच त्याचं ते कर्म ब्रह्मरूप झाल्यामुळे तो कायम अकर्ताच राहतो. कर्मबंधन त्याला बांधू शकत नाही. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. ज्ञानकर्म संन्यास योगाच्या 21, 22, 23, 24 या श्लोकांमध्ये प्रामुख्याने द्वंद्वातीत किंवा ज्याने तत्वाचं किंवा सत्याचं ज्ञान ज्याला झालं आहे, म्हणजे ज्याला कळलं आहे की सर्व काही तो परमेश्वरच आहे, आणि म्हणून त्यामुळे त्याला ना कुठली इच्छा, ना अभिमान, ना सुख, ना दुःख, जे काही स्वाभाविकपणे शरीराशी संबंधित कर्म प्राप्त झालं आहे त्यात न अडकता जो सतत निष्कामपणे कर्म करत राहतो, तो कर्म करूनही त्याच्या फळात अडकत नाही. आपण सुद्धा जर साधा विचार केला की सगळं काही एकच आहे, फार तर आपण असं म्हणू शकतो की सगळं काही मीच आहे किंवा सगळं काही तोच आहे, दोन प्रकारे विचार करू शकतो. तर मग काय होईल, तर आपपरभावाचा प्रश्नच येणार नाही. मग आसक्ती नाही, देहाचा अभिमान नाही, ममत्व नाही, कोणीतरी दुसरं आहे म्हणून उत्पन्न होणारा मत्सर नाही, द्वेष नाही, पूर्ण समभाव जर आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. आणि हा जर समभाव झाला तर मन निश्चितच स्वच्छ नितळ होईल, आणि त्या नितळ मनाच्या मध्ये आपल्याला सर्वत्र त्या तत्वाचंच दर्शन होईल. आणि मग त्यातच स्थिर झालं की परमेश्वर प्राप्ती निश्चितच सुलभ होऊ शकते.
केवळ परमेश्वराच्या ज्ञानासाठी जो कर्म करतो तिथेच जो त्या आदितत्वाशी सम होतो, म्हणजे त्या धीशी, त्या बुद्धीशी प्रत्येक कर्म करताना सम होऊन जातो आणि मग ज्याच्यासाठी सर्व क्रिया कर्म त्याच्यासाठी लागणारं सामान म्हणजे करणं हे ब्रह्मच होऊन जातं असं ज्याला वाटतं त्याला त्या ज्ञानयज्ञाचं फळसुद्धा ब्रह्मप्राप्तीच होते. म्हणून आपण विचार केला पाहिजे की आता ह्याच्या पुढे सुद्धा परमेश्वर आपण कर्म करूनही कर्मफळापासून मुक्त कसे होऊ शकतो, म्हणजेच ते ज्ञान काय आहे त्याविषयी वेगवेगळे यज्ञ सांगत आहेत. आता ह्याच्या पुढेही काही श्लोकांमध्ये परमेश्वरांनी यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ज्याच्यातनं ज्ञानप्राप्ती होते त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते आपण पुढे पाहूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.